आज आपण रसरशीत, अजिबात कोरडी न होणारी, मऊसूत, प्रत्येक दाणा मोत्यासारखा सुटसुटीत मोकळा मोकळा झालेली अतिशय चविष्ट चिकन दम बिर्याणी रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, मी रोहिणी मंडलिक रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बिर्याणी रेसिपी पाहणार आहोत। पटकन होणारी, अतिशय टेस्टी, अजिबात दगदग न होता बिर्याणी कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम बिर्याणीसाठी आपण तांदूळ भिजत ठेवूया। इथे मी 4 फुलपात्र तांदूळ घेतले आहेत। हा बासमती लांब दाण्याचा तांदूळ आहे। या तांदळाचा रंग पिवळसर असतो, तसेच हा तांदूळ जुना असतो, त्यामुळे यापासून केलेली बिर्याणी छान मोकळी मोकळी होते, चिकट होत नाही। हे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने चोळून धुवायचे आहेत आणि धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी घालून आपण 1 तास भिजत ठेवायचा आहे। आता हे तांदूळ आपण 1 तास भिजत ठेवूया। 1.5 ते 2 किलो चिकन घ्यायचं। जितकं जास्त चिकन तितकी टेस्टी बिर्याणी लागते। चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर आता आपण मॅरिनेट करूया। मीठ घातलेलं आहे 1.5 चमचा, हळद पाव ते अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, मिरची पावडर 2 टेबलस्पून, दही 3 टेबलस्पून। आता हे सर्व आपण मॅरिनेट करून घेऊया। हा जो मसाला आहे तो हाताने आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया, की जेणेकरून सर्व चिकनला व्यवस्थित मसाला लागला जाईल। आणि हे जे चिकन आहे ते अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणखीन एक, तुम्हाला जर यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा असेल तर 1 चमचा बिर्याणी मसाला घालू शकता। आता पुढील स्टेप, इथे मी 15 कांदे घेतले आहेत। 15 ते 16 कांदा घ्यायचे आणि उभे चिरून ब्राउनिश होईपर्यंत तळून काढायचे। अशा प्रकारे कांदा तळून काढायचा आहे। याच्यापेक्षा काळपट करू नका, नाहीतर कडवट लागण्याची शक्यता असते। 2 ते 3 स्टेपमध्ये कांदा तळून काढा। आता पुढील स्टेप, 5 लसूणचे गड्डे आणि आलं घेतलं आहे। छान लसूण सोलून आलं लसूण पेस्ट करून घेऊया। आत्ता पाहताना हे प्रमाण तुम्हाला कदाचित जास्त वाटेल, पण यामुळेच तर बिर्याणी टेस्टी होणार आहे, हे लक्षात ठेवा। आता आपण खड्या मसाल्यांचं प्रमाण पाहूया। लवंग 15, मिरी 15, विलायची 6, 1 चक्री फूल आणि दालचिनी। आता पुढील स्टेप, एका कढईमध्ये 5 टेबलस्पून तेल व 5 टेबलस्पून साजूक तूप घेऊन गरम करत ठेवायचं आहे। तेल आणि तूप आपण समप्रमाण घेतलं आहे। ते छान कडकडीत झाल्यानंतरच खडे मसाले टाकायचे आहेत, म्हणजे अतिशय सुंदर सुवास येतो। आता यामधील तळल्यानंतर दालचिनी तेवढी आपण नंतर बाजूला काढून त्याची पूड करायची आहे। 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तसेच तमालपत्रीही घालायची आहे। मी माझ्या झाडाची फ्रेश तमालपत्री आणून घातलेली आहे। जर तुमच्याकडे तमालपत्रीचं झाड असेल तर फ्रेश तमालपत्र वापरा, नाहीतर रेग्युलर मार्केटमध्ये जी तमालपत्र मिळते ते घातलं तरीही चालू शकतं। हे सर्व छान तळून घेऊया। हे सर्व मसाले आपण छान तळून घेतले आहेत। आता यातील दालचिनी आपण बाजूला काढून घेत आहोत आणि खलबत्त्यामध्ये याची आपण बारीक पूड करणार आहोत। असे केल्यामुळे बिर्याणीला खूप सुंदर सुवास येतो, तसेच बिर्याणी टेस्टीही लागते। आता पुढील स्टेप, यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आपण फ्रेश आलं लसूण पेस्ट केली आहे। अशी फ्रेश आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे आपली बिर्याणी अतिशय टेस्टी तर लागतेच लागते आणि सुवासही छान येतो, म्हणून शक्यतो फ्रेशच आलं लसूण पेस्ट वापरा। 7 चमचे आलं लसूण पेस्ट झाली आहे। आणखीन एक, हे आलं लसूण अगदी छान प्रकारे भाजलं गेलं पाहिजे। थोडाही कच्चापणा राहता कामा नये, ही खबरदारी घ्यायची, म्हणजे बिर्याणी छान लागते। आता अगदी छान तळून घेऊया, चांगलं खरपूस होईपर्यंत।
आपण भरपूर प्रमाणात आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे अतिशय चविष्ट बिर्याणी लागते. या पद्धतीनं नक्की करून पहा. पण खबरदारी एवढी घ्यावी लागते की आलं लसूण पेस्ट कच्चं राहता कामा नये. जर तूप कमी पडलं तर आणखीन तूप यामध्ये घाला आणि छान भाजून घ्या. मंद आचेवर आपलं आलं लसूण पेस्ट परतत आहे तोपर्यंत आपण दालचिनीची पूड करून घेऊया. अशी खलबत्त्यामध्ये आपण फ्रेश पावडर वापरणार आहोत दालचिनीची करून. त्यामुळे आणखीन छान सुवास आपल्या बिर्याणीला येणार आहे. हे पहा, आलं लसूण पेस्ट भाजत आली आहे. याचा कच्चापणा जात आलेला आहे. आता आपण यामध्ये जी आपण पावडर बनवली आहे दालचिनीची ती घालूया आणि छानपैकी मिक्स करूया. आलं लसूण पेस्ट अशी तळाशी लागू लागली कढईच्या की समजायचं आपलं छान आलं लसूण भाजत येत आलेलं आहे. हे पहा, असं खरडून खरडून पुन्हा पुन्हा त्याला आपण भाजत आहोत. आता ते छानपैकी भाजलं गेलं आहे. आता आणखीन थोडंसं फिरवूया आणि यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. हे पहा, मी व्हिडिओ दाखवत आहे ना, अशा प्रकारे खाली चिकटलं की समजायचं आपलं आलं लसूण पेस्ट छान भाजलं गेलं आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन मिक्स करूया. बिर्याणी बनवताना चिकनचे छोटे छोटे तुकडे न करता मध्यम तुकडेच करून आणायचे. हे मिक्स करताना कढईच्या तळाला लागलेला आलं लसूण पेस्टही यामध्ये छान मिक्स होते. हे पहा, मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. प्रथम हाय फ्लेम करून चांगलं चिकन गरम होईपर्यंत हलवायचं. गॅसचा खटका मोठा करून आपण छान चांगलं चिकन गरम होईपर्यंत परतवायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून मंद आचेवर 20 मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे. चिकनला स्वतःच एक पाणी सुटतं. त्यामध्ये वरून पाणी घालण्याची गरज नाही आहे. थोड्या छान गरम झालं आहे. आता झाकण लावून मध्ये मध्ये आपण हलवूया. हे पहा, थोड्या वेळाने झाकण काढल्यानंतर पाहू शकता कसं पाणी सुटलं आहे. असे अधूनमधून हलवत 20 मिनटं आपण हे शिजवणार आहोत. हे पहा, 10 मिनिटांनी कसं भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करून आपण हे पाणी आटवायचं आहे. जर तुम्ही कांदा प्रथमच तळून ठेवला असेल तर उत्तमच. पण तुमच्याकडं मदतनीस नसेल आणि तुम्हाला स्वतःच कांदा चिरून त्यात टाकायचा असेल तर तो कांदा चिरून तळायला भरपूर वेळ जातो. मग अशा वेळी आपण चिकन शिजवत ठेवायचं आणि मग कांदा चिरून तळून घेऊन त्यामध्ये टाकलात तरी चालतो. त्यामुळे झटपट बिर्याणी होते आणि वेळेची बचतही होते. थोडा कांदा वरून घालण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे. सर्व कांदा मिक्स करून मंद आचेवर पुन्हा शिजवूया. 90% चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि राहिलेले 10% दम देताना शिजवून घ्यायचं आहे. आता पुढील स्टेप, तांदूळ शिजवायला ठेवायचे आहेत. तांदूळ शिजवण्यासाठी तांदळाच्या 4 ते 5 पट पाणी ठेवायचे. तांदळाचा प्रत्येक दाणा मोकळा सुटसुटीत होण्यासाठी भरपूर पाणी घालणं गरजेचं आहे. अर्धा लिंबू बी काढून या पाण्यामध्ये आपण पिळायचा आहे. त्यामुळे तांदूळ शिजल्यानंतर पांढरा शुभ्र दिसतो. 4 चमचे मीठ घालायचे. मीठ जरा जास्तच घालायचे कारण बरेचसेच मीठ पाण्याबरोबर निघून जाते. या पाण्याला पाहू शकता खळाखळा उकळी आलेली आहे. उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. आता उकळलेल्या पाण्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ टाकायचे आहेत. प्रथम हे आपण पाणी निथळवून घेऊया. आपण 1 तास तांदूळ भिजवलेला होता. पूर्ण पाणी निथळवून आपण हे तांदूळ या पाण्यामध्ये घालत आहोत. 1 तास तांदूळ भिजवल्यामुळे हे तांदूळ पटकन शिजतात, खूप वेळ लागत नाही. आता आपण थोड्या हलक्या हाताने हलवायचे आहे जेणेकरून तांदूळ तळाशी चिकटायला नको. 90% आपण हे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत. हा भात तयार झाला आहे.
एखादा तांदळाचा दाणा मोडून पाहायचा, 2 किंवा 3 तुकडे होतात किंवा खाऊन पाहायचं, म्हणजे समजतं आपला तांदूळ 90% शिजला आहे. आपले व्यवस्थित तांदूळ शिजले आहेत. एकही तांदळाचा दाणा तुटलेला नाही आहे. लांब सडक मऊसूत भात तयार झाला आहे. आता आपण हे जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकूया. पाहू शकता प्रत्येक तांदळाचा दाणा सुट्टा सुट्टा झालेला आहे आणि भात व्यवस्थित शिजला आहे. चाळणीमध्ये आपण भात घालत आहोत आणि एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकत आहोत. हे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते थंड झाल्यावर तुम्ही झाडांना घालू शकता. अशा प्रकारे आपण सर्व भात शिजवून घेतला आहे, निथळून घेतलेला आहे. ह्या स्टेप तुम्ही फॉलो करा, तुमचं ही बिर्याणी छानच होईल. आता या पुढची स्टेप आहे, आपण बिर्याणीला थर द्यायचे आहेत. आपलं चिकनही छान शिजलेलं आहे. हे पहा, आपला भात किती छान सुटसुटीत मोकळा मोकळा झाला आहे. बिर्याणी बनवायला घेऊया. एक जाड बुडाचं पातेलं घेऊन त्यामध्ये प्रथम आपण शिजलेलं चिकन घालत आहोत. पाहू शकता किती ज्युसी आपलं चिकन तयार झालं आहे. आपण चिकनमध्येच भरपूर मसाले घातल्यामुळे भात शिजवताना आपण खडे मसाले घातलेले नाही आहेत. आता हे सर्व व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. चिकन गरम आहे. जर तुमचं चिकन थंड झालं असेल, आधी शिजवून झालं असेल, तर ते पुन्हा गरम करून थर देताना मी दाखवत आहे त्याप्रमाणे पसरवून घ्या. इथे आपण 2च थर देणार आहोत, खाली चिकन आणि वर राईस. आता हे व्यवस्थित आपण हे पसरवून घेऊया. राईस गरम गरम असतानाच हे थर द्यायचे आहेत. सर्व भात व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये आपण कलर घालायचा आहे. पाण्यामध्ये थोडासा कलर भिजवून त्याचे पाणी आपण घातलेले आहेत. थोड्याच प्रमाणात त्याचा वापर करायचा असतो. आणि त्यानंतर आपण तळून ठेवला होता कांदा तो पसरवायचा आहे. जर तुम्हाला केसरचं दूध घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता. तूप घालायचं आहे. आता बिर्याणीला दम देण्यासाठी गॅसवर मंद आचेवर 20 मिनिटं आपण हे ठेवायचं आहे झाकण लावून. आता झाकणला आपण पीठ लावायचं आहे. चिकन गरम आहे, आपलं राईसही गरम आहे. आता 90% हे शिजलेलंच आहे. फक्त राहिलेलं 10% 20 मिनिटं मंद आचेवर झाकण लावून ठेवल्यावर छान बिर्याणी तयार होते. वाफ जाऊ नये म्हणून झाकणला आपण कणिक लावणार आहोत. ते कणिक अशा प्रकारे भिजवलं पाहिजे, जे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. वाफ थोडीसुद्धा बाहेर जाऊ नये म्हणून आपण जड वस्तू ठेवायची आहे. मी इथे खलबत्ता ठेवला आहे. आणि आता त्यानंतर आपण कणिक लावायचं आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. आपलं भांडं गरम झालेलंच आहे, कारण चिकन भात गरम आहे आणि त्यामुळं भांडंही लगेचच गरम होतं आणि पीठही छान प्रकारे पटकन त्यामध्ये बसलं जातं. असं लिक्विड पीठ केलं की थोडंही वाफ बाहेर जात नाही. आता मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपण सगळीकडून पीठ लावून घेऊया. चिकनच्या वाफेवरच राहिलेला भात शिजला जातो, त्यामुळे चिकनचा सर्व फ्लेवर भातात उतरतो. म्हणून चिकन दम बिर्याणी अतिशय ही टेस्टी लागते. मंद आचेवर 20 मिनिटं दम द्यायचा. त्यानंतर गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर लगेचच बिर्याणीचं झाकण ओपन नाही करायचं. असंच अर्धा तास ते ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ओपन करायचं. पाहू शकता 20 मिनिटं झाली आहेत. कणिकसुद्धा किती छान कडक झाला आहे. थोडीसुद्धा वाफ गेलेली नाही आहे. असं जर असेल तरच छान दम बसला जातो. जर समजा तुमचं कणिक नीट नाही बसलं, वाफ जाऊ लागली, तर आणखीन तुम्ही कणिक तिथे लावू शकता आणि वाफ नाही जाऊ द्यायची, ही खबरदारी घ्यायची. आणखीन एक, जर तुमचं भांडं जाडबुडाचं नसेल तर एखादा तवा गॅसवर ठेवा आणि त्यावर तुम्ही भांडं ठेवा, म्हणजे बिर्याणी करपणार नाही.
गॅस बंद करून झाल्यानंतर अर्ध्या तासाने आपण हे ओपन करायचं आहे. आता मी ओपन करत आहे. ते पीठ आहे ते चमच्यानी प्रथम लूज करून घेऊया आणि नंतर झाकण काढूया. हे पहा, आता आपण झाकण काढणार आहोत. अजूनही गरम आहे. वाव, मस्तच. किती छान. घरी बनवलेलं साजूक तूप आता आपण यामध्ये घालूया. 5 ते 6 चमचे साजूक तूप आपण यामध्ये घालायचं आहे. बिर्याणी सर्व करताना झारा असा एकदम तळाशी घेऊन बिर्याणी काढायची आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. अगदी मस्त सुवास पसरलेला आहे आणि रंग पहा किती सुरेख आला आहे. आणि तांदूळ अगदी मऊसूत, प्रत्येक दाणा मोत्यासारखा सुटसुटीत मोकळा मोकळा झाला आहे. पाहू शकता. अजिबात कोरडी न होणारी, तसेच चिकटही न होणारी, प्रत्येक दाणा मोकळा होणारी अशी छान आपली बिर्याणी तयार झाली आहे. रसरशीत आणि अतिशय टेस्टी आपली बिर्याणी ही तयार झाली आहे. तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्कीच आवडतील. आणि बिर्याणी नक्की करून पहा, बिनधास्त करा, नक्कीच छान होणार याची मी खात्री देते. तांदूळ भिजवण्यापासून चिकन शिजेपर्यंत ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, कारण त्यामुळेच तर तुमची बिर्याणी अतिशय टेस्टी होणार आहे. इथे मसालेही आपण फ्रेश वापरल्यामुळे बिर्याणीला छान सुवास येतो आणि अतिशय टेस्टी बिर्याणी लागते. जर तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर थोडा पुदिना चिकन शिजताना घातला तरीही चालू शकतो. या व्हिडिओमध्ये आलं लसूण मी जास्त प्रमाण वापरलं आहे. तुम्ही हे प्रमाण वापरून नक्कीच पहा. फक्त एक खबरदारी घ्यायचं, आलं लसूण चांगल्या प्रकारे भाजलं गेलं पाहिजे, कच्चं राहता कामा नये. खूपच मस्त रसरशीत आपली बिर्याणी दिसत आहे. चिकन भात अगदी छान शिजला आहे. अजिबात कोरडी न होणारी, प्रत्येक दाणा मोकळा होणारी छान बिर्याणी आपली तयार झाली आहे. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा. थँक्यू.